नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. पाठ दुसरा, शिवपूर्वकालीन भारत. या पाठात आपण शिवपूर्व काळातील भारतातील विविध राजसत्तांचा उदय आणि राजसत्ता अस्तित्वात असलेल्या या सर्वांचा अभ्यास आपण करणार आहोत. 8व्या शतकामध्ये पाल हे बंगालमधील एक प्रसिद्ध राजघराणे होते. मध्य भारतामध्ये गुर्जर प्रतिहार सत्तेने आंध्र, कलिंग, विदर्भ, पश्चिम काळेवाड, कनौज, गुजरातपर्यंत सत्तेचा विस्तार केलेला होता. उत्तर भारतातील राजपूत घराण्यांमध्ये गढवाल हे घराणं आणि परमार हे घराणं ही घराणं महत्त्वाची होती. राजपूतांपैकी चव्हाण घराणे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण हा पराक्रमी राजा होऊन गेला. तराई येथील पहिल्या महायुद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण याने मोहम्मद घोरीचा पराभव केला. तराईच्या दुसऱ्या युद्धात मोहम्मद घोरीने पृथ्वीराज चव्हाण यांचा पराभव केला. तमिळनाडूतील चोळ घराण्यामध्ये पहिला राजराज आणि राजेंद्र हे राजे खूप महत्त्वाचे होते, अतिशय पराक्रमी राजे. चोळांनी आरमाराच्या जोरावर मालदीव बेट, श्रीलंका बेट हे जिंकून घेतले. कर्नाटकातील होळसर घराण्यातील विष्णुवर्धन हा राजा खूप पराक्रमी होता. या राजाने संपूर्ण कर्नाटक जिंकला. महाराष्ट्रातील राष्ट्रकूट घराणे गोविंद या राजाने राजपूत सत्ता कनौजपासून रामेश्वरपर्यंत पसरलेली होती. पुढे कृष्ण तिसरा याने अलाहाबादपर्यंत प्रदेश जिंकून घेतले. शिलाहाराने 3 घराणी पश्चिम महाराष्ट्रात उदयाला आली. पहिले घराणे म्हणजे उत्तर कोकणातील ठाणे, रायगड, दुसरं घराणं दक्षिण कोकणातील आणि तिसरे घराणे म्हणजे कोल्हापूरमधील सातारा, सांगली व बेळगाव या जिल्ह्यांमध्ये काही भागांवर राज्य करणारी ही घराणी होती. शिवपूर्व काळामध्ये शेवटचा वैभवशाली जी राजवट झाली ती महाराष्ट्रातील यादवांची होय. यादवांच्या काळामध्ये मराठी भाषा वैभवावर होती. या मराठी राजांमुळे, या यादव घराण्यातील राजांमुळे संपूर्ण महाराष्ट्रातला इतिहास हा तेजोमय बनला. या घराण्यातील भिल्लम या 5व्या राजाने औरंगाबाद येथील देवगिरी येथे राजधानीचे ठिकाण केलेले होते. कृष्णा नदीच्या पलीकडे सत्ता त्यांनी विस्तारित केलेली होती. यादवांचा काळ फार मराठी भाषेसाठी सुवर्णमय ठरला. साहित्य, कला, वाङ्मय या बाबतीत सुवर्णकाळच म्हणावा लागेल. याच काळात महाराष्ट्रात महानुभाव पंथसुद्धा उदयाला आला. वारकरी संप्रदायाचा सुद्धा उदय झाला. वायव्येकडील जी आक्रमणं झाली या आक्रमणांमध्ये महाराष्ट्रात राष्ट्रकूट, यादव अशा स्थानिक घराण्यांची सत्ता उत्तरेपर्यंत होती. उत्तरेत मात्र वायव्येकडून आलेल्या आक्रमकांनी स्थानिक सत्तांना जिंकून घेण्याचे ठरवले आणि या दरम्यानच्या काळामध्ये मध्यपूर्वेत अरब सत्तेचा उदय झाला. साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी अरब सत्ताधीशांकडे भारताकडे वळले आणि भारतात 8व्या शतकामध्ये मुहम्मद बिन कासिम आणि अरबी सेनानी सिंध प्रांतावर स्वारी केली. येथील दाहिर राजाचा प्रतिकार मोडून सिंध प्रांत जिंकला. या स्वारीमुळे अरबांचा भारताशी संबंध आला. हा संबंध राजकीय संबंध होता. पण पुढील काळात मध्य आशियातील तुर्क, अफगाण, मुघल हे लोक भारतात
प्रवेश यांचा झाला. हे लोक भारतात आले आणि त्यांनी भारतात आपली सत्ता स्थापन केली. मुघले भारतात केवळ संपत्तीसाठी, सत्तेसाठी आलेले होते. इसवी सनाच्या 11व्या शतकात भारतावर तुर्कांनी आक्रमणं केली. ते आपल्या सत्तेचा विस्तार करत करत भारताच्या वायव्य सरहद्दीपर्यंत पोचले. गझनीचा सुलतान मुहम्मद याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि या अनेक स्वाऱ्यांमध्ये प्रत्येक वेळी या सुलतानाने भारतातलं सोनं, संपत्ती लुटून नेली. याचं उदाहरण म्हणजे मथुरा, वृंदावन, कनौज, सोमनाथ या संपन्न अशा मंदिरांवर सोन्याचे कळस होते आणि या कळसांवरचं सोनं या गझनीच्या मुहम्मदाने लुटून नेलं. असं या इतिहासामध्ये आपल्याला लक्षात येतं. जवळजवळ गझनीच्या मुहम्मदाने 17 स्वाऱ्या केलेल्या होत्या आणि प्रत्येक वेळी आपल्या या संपन्न अशा मंदिरातून सोन्याची लूट केलेली होती. मुलांनो, या काळामध्ये जगप्रसिद्ध असं नालंदा विद्यापीठसुद्धा समृद्ध ग्रंथालय होतं आणि ते या गझनीच्या मुहम्मदाने जाळून टाकलं. यानंतरचा काळ म्हणजे उत्तरेतील सुलतानशाही. इसवी सन 1175 ते 1178 असे 3 वर्ष 1175 ते 1178 असे जे कालावधी आहे, या कालावधीमध्ये अफगाणिस्तानातील घूर येथील सुलतान मुहम्मद घोरी याने भारतावर आक्रमणे केली, अनेक प्रदेश जिंकले. कुतुबुद्दीन ऐबक याची नेमणूक त्याने केली आणि हा कुतुबुद्दीन ऐबक याने इसवी सन 1206 मुहम्मद घोरीच्या मृत्यूनंतर स्वतः सत्ताधीश झाला. त्याच्या प्रभुत्वाखाली भारतातील प्रदेश कारभार करू लागले. ऐबक हा मूळचा गुलाम होता, परंतु दिल्लीचा सत्ताधीश तो बनला. इसवी सन 1210 त्याचा देखील मृत्यू झाला आणि कुतुबुद्दीन ऐबकानंतर अल्तमश, रजिया, बलकन, अल्लाउद्दीन खलजी, मुहम्मद तुगलक, फिरोज तुगलक, इब्राहिम लोदी इत्यादी सुलतानांनी भारतावर राज्य केले. आणि हा इब्राहिम लोदी शेवटचा सुलतान ठरला. त्याच्या स्वभाव दोषामुळे त्याला अनेक शत्रू निर्माण झालेले होते. पंजाबच्या सुभेदार दौलत खान लोधी याने काबूल येथील मुघल सत्ताधीश बाबर याचा इब्राहिम लोधी विरुद्ध लढा केला आणि या लढाईत बाबराने इब्राहिम लोधीचा पराभव केला. इब्राहिम लोधीचा पराभव झाला, त्याचबरोबर सुलतानशाहीचा देखील शेवट झाला. मुलांनो, सुलतानशाहीचा शेवट आणि यानंतर सगळं राज्य हे विजयनगरचं राज्य म्हणून प्रसिद्धीला आलं. दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुगलक याच्या कारकिर्दीमध्ये दिल्लीचा मध्यवर्ती सत्तेविरुद्ध दक्षिणेत उठाव झाला आणि या उठावातूनच विजयनगर आणि बहमनी हे 2 प्रबळ राज्य उदयाला आले. हरिहर आणि बुक्क हे दक्षिण भारतातील दोघे भाऊ दिल्लीच्या सुलतानशाहीच्या सेवेत सरदार म्हणून होते. त्यांनी मुहम्मद तुगलकाचा या काळात राजकीय अस्थिरतेचा फायदा घेतला. इसवी सन 1336 दक्षिणेत विजयनगरचे राज्य स्थापन केले. आजच्या कर्नाटकातील हंपी हे जे शहर आहे, या हंपी शहराचे राज्याची राजधानी म्हणून त्यांनी ते शहर राजधानीचे शहर म्हणून त्या काळात प्रसिद्धीला होते. हरिहर हा विजयनगरचा पहिला राजा
आणि हरिहरच्या नंतर त्याचा भाऊ बुक्क याने राजसत्ता सांभाळली. बुक्क याने रामेश्वरपर्यंत प्रदेश आपला अधिपत्याखाली आणला, सत्तेत आणला. आणि त्याच्यानंतर कृष्णदेवरायाचं कारकीर्द सुरू झाली. कृष्णदेवराय इसवी सन 1509मध्ये विजयनगरचा गादीवर राज्य करू लागला. त्याने विजयवाडा, राजमहेंद्री हे प्रदेश जिंकले आणि आपल्या राज्याला जोडले. बहमनी सुलतानाला मोहम्मद शाह याच्या नेतृत्वाखाली एकत्रित सुलतानांच्या सैन्यसंघाचा पराभव केला. कृष्णदेवरायाच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरचे राज्य पूर्वेत कटकपासून पश्चिमेला गोव्यापर्यंत आणि उत्तरेला रायचूर दोआबापर्यंत आणि दक्षिणेला हिंदी महासागरापर्यंत, म्हणजे मुलांनो, पूर्वेला कटक, पश्चिमेला गोवा, उत्तरेला रायचूर दोआबा आणि दक्षिणेला हिंदी महासागर, एवढी ती सत्ता मोठ्या प्रमाणात विस्तीर्ण पसरलेली होती. कृष्णदेवराय हा खूप पराक्रमी राजा होता. इसवी सन 1530मध्ये त्याचा देखील मृत्यू झाला. आणि कृष्णदेवराय हा विद्वान होताच. त्याने तेलुगू भाषेमध्ये आमुक्तमाल्यदा हा राजनीतीविषयक ग्रंथ लिहिला. त्याच्या कारकिर्दीमध्ये विजयनगरमध्ये 1000 राम मंदिरं बांधली गेली. आजही ती साक्ष आहे. त्या राम मंदिरांची आपल्याला साक्ष मिळते, पुरावा मिळतो. विठ्ठल मंदिराचे बांधकाम झाले, हे देखील आपल्याला विजयनगरमध्ये बघायला मिळतं. कृष्णदेवरायानंतर विजयनगरच्या राज्याला उतरती कळ आली, कारण कृष्णदेवराय खूप पराक्रमी राजा होता. त्यानंतरचे राजे तेवढ्या प्रमाणात पराक्रमी नव्हते. आजच्या कर्नाटक राज्यामध्ये तालिकोट येथे एकीकडे आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाही आणि बरीदशाही आणि दुसऱ्या बाजूला विजयनगरचा राजा रामराय यांच्यामध्ये लढाई झाली. ही लढाई इसवी सन 1565मध्ये झाली. या लढाईमध्ये त्याचा पराभव झाला आणि यानंतर विजयनगरचे राज्य संपुष्टात आले. मुलांनो, या 5 शाही एकत्र होत्या आणि यांच्या विरुद्ध एकटा रामराय लढला आणि त्यामुळे विजयनगरचं राज्य हे संपुष्टात आलं. यानंतर बहमनी राज्य मोहम्मद तुघलकांचे वर्चस्व झुगारून देण्यासाठी दक्षिणेमध्ये सरदारांनी बंड केले. या सरदारांचा प्रमुख होता हसन गंगू. याने दिल्लीच्या सुलतानाच्या सैन्याचा पराभव केला. इसवी सन 1347मध्ये नवीन राज्य अस्तित्वात आणले. यास बहमनी राज्य असं म्हटलं जातं. हसन गंगू हा बहमनी राज्याचा पहिला सुलतान झाला. त्याने कर्नाटक राज्यात गुलबर्गा येथे आपली राजधानी स्थापन केली आणि याची जी कारकीर्द होती ही आजही आपल्याला बघायला इतिहासात मिळते. यानंतर मोहम्मद गवान या बहमनी राज्याचा मुख्य वजीर, प्रधान हा उत्तम प्रशासक होता. मुलांनो, बहमनी राज्याचा मुख्य वजीर मोहम्मद गवान हा उत्तम प्रशासक होता. त्याने बहमनी राज्यात आर्थिक सामर्थ्य निर्माण केले. सैनिकांना जहागिरी दिल्या. जहागिरी देते वेळेस त्याने रोख पगार दिले. रोख पगार हे प्रथमच सैनिकांना मिळू लागले. या अगोदर प्रदेश मिळत असत, त्या चौथाईचा अधिकार त्यांना असे. पण या गवानाच्या काळात सैनिकांना जहागिरी देण्याऐवजी रोख पगार दिले गेले. सैन्यामध्ये शिस्त आणली गेली. जमीन महसूल व्यवस्थेत सुधारणा झाली. बिदर येथे अरबी आणि फारसी विद्यांना अभ्यास केंद्र बनवली गेली. मदरसा स्थापन झाल्या.
मोहम्मद गवानानंतर बहमनी सरदारांमध्ये मात्र गटबाजी निर्माण झाली आणि ही गटबाजी खूप प्रमाणात वाढीस लागली. विजयनगर बहमनी यांच्यातील संघर्ष आणि या संघर्षाचा प्रतिकूल परिणाम बघायला मिळाला. विविध प्रांतात अधिकारी स्वतंत्र वृत्तीने वागायला लागले. बहमनी राज्याचे विघटन झाले. बहमनी राज्याचे तुकडे तुकडे झाले. त्यातून वराडची इमादशाही निर्माण झाली. बिदरची बरीचशाही निर्माण झाली. विजापूरची आदिलशाही निर्माण झाली आणि अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही अशा वेगवेगळ्या 5 शाही निर्माण झाल्या. मुलांनो, बहमनी राज्याचा इतिहास आपण बघितला. यानंतर मुघल सत्ता. मुघल सत्ता इसवी सन 1526 मध्ये दिल्ली येथील सुलतानशाही ज्यावेळेस संपुष्टात आली तेव्हा मुघल सत्तेची स्थापना झाली. यात बाबर हा मुघल सत्तेचा संस्थापक होता. तो मध्य आशियातील सध्याच्या उझबेकिस्तान इथं फरगाना राज्यात भारतातील संपत्तीचे वर्णन त्याने खूप प्रमाणात ऐकलेले आणि त्याला जो लोभ झाला संपत्तीचा, या संपत्तीच्या लोभाने त्याने भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या आणि म्हणून भारतावरील स्वारीची आखणी त्याने केली. दिल्लीमध्ये त्यावेळी इब्राहिम लोदी हा सुलतान राज्य करीत होता. सुलतानशाहीतील पंजाबच्या प्रदेशामध्ये दौलत खान लोदी हा अधिकारी होता. इब्राहिम लोदी आणि दौलत खान लोदी यांचे संबंध संघर्षमय होते. यांच्यामध्ये नेहमी संघर्ष होत असे. दौलत खानने भारतावर आक्रमण करण्यासाठी बाबराला निमंत्रण दिले. ही संधी साधून बाबराने भारतावर आक्रमण केले. बाबराच्या आक्रमणाला प्रतिकार करण्यासाठी इब्राहिम लोदी सैन्य घेऊन निघाला. तो दिवस होता 21 एप्रिल 1526. या दिवशी पानिपत या ठिकाणी बाबरचं सैन्य विरुद्ध इब्राहिम लोदी लढाईला उभे राहिले. या लढाईमध्ये बाबराने भारतात प्रथमच तोफखान्याचा उपयोग केला. त्याने इब्राहिम लोदीच्या सैन्याचा पराभव केला. ही पानिपतच्या पहिल्या लढाईची घटना आहे. पानिपतची पहिली लढाई इतिहासात अतिशय प्रसिद्ध आहे. पानिपतची पहिली लढाई ही बाबर आणि इब्राहिम लोदी यांच्यात झालेली. त्याच्यात या लढाईमध्ये मेवाडच्या राणा संघाने राजपूत राजाने एकत्रपणे लढा दिला. बाबर आणि राणा संघ यांच्यामध्ये खनुआ इथे लढाई झाली. या लढाईत बाबराचा तोफखाना आणि त्याचं राखीव सैन्य यांच्या प्रभावामुळे राणा संघाचा सुद्धा पराभव झाला. इसवी सन 1530 बाबराचा मृत्यू झाला आणि बाबरानंतर हुमायून 1530 ते 1539 तसंच 1555 ते 1556 या कालावधीत हुमायूनने राज्य सांभाळलं. शेरशहाने त्याचा पराभव केला. दिल्लीच्या गादीवर सूर घराणं राज्य करू लागलं. हुमायूननंतर अकबर आणि अकबराचा कालावधी हा 1556 ते 1605 या कालावधीत अकबराने खूप चांगल्या पद्धतीने राज्य सांभाळलं. अकबर व हेमू यांच्यात सुद्धा इसवी सन 1556 पानिपत येथे युद्ध झालं, लढाई झाली. या पानिपतची दुसरी लढाई म्हणून ही प्रसिद्ध आहे. संपूर्ण भारत आपल्या एकछत्री अंमलाखाली आणण्यासाठी, ही मोठी महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी अकबराने ही लढाई केलेली होती आणि त्यात तो
विजयी ठरला. अकबरानंतर जहांगीर इसवी सन 1605 ते 1628 हा सम्राट झाला. जहांगीराबद्दल सांगायचे झाले तर अत्यंत न्यायप्रिय असा राजा होता. त्याच्या कारकिर्दीमध्ये सगळ्या गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत आणि सगळ्या जनतेला न्याय मिळत असे. कला दर्दी होता, चित्रकलेचा चाहता होता आणि त्याची जी पत्नी नूरजहाँ हिचे प्रभावी कामगिरी हिने बजावलेली होती. जहांगीरानंतर शहाजहान इसवी सन 1628 ते 1658 सम्राट झाला. शहाजहाननंतर औरंगजेब. शहाजहानबद्दल सांगायचं झालं तर दिल्लीला जो ताजमहल आहे हा शहाजहानच्या काळात बांधला गेलेला. शहाजहानंतर औरंगजेब इसवी सन 1658 ते 1707 या कालखंडामध्ये दीर्घकाळ सम्राट होता. त्याच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्य खिळखिळे झाले आणि या मुघल सत्तेबद्दल आपण आता पाहिले. अकबर हा सगळ्यात कर्तबगार राजा. भारत स्वतःच्या एकछत्री अंमलाखाली यावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले. या मुघल सत्तेला विरोध करणारे महाराणा प्रताप होते, चांद बीबी होती, राणी दुर्गावती होती. यांनी अकबराविरुद्ध केलेला संघर्ष उल्लेखनीय आहे. यात महाराणा प्रतापाबद्दल जर आपण बघायचे झाले तर उदयसिंहाचा मृत्यूनंतर महाराणा प्रताप हे मेवाडचे राजे झाले. मेवाडच्या अस्तित्वासाठी ते संपूर्ण लढा त्यांनी दिलेला, त्यांनी संघर्ष चालू ठेवलेला. महाराणा प्रताप यांनी अखेरपर्यंत आपले स्वातंत्र्य टिकवण्यासाठी प्रयत्न केले. अकबराबरोबर अनेक वेळा संघर्ष केला. पराक्रमी राजा, धैर्यवान राजा, स्वाभिमानी राजा, त्यागी असे अनेक गुण महाराणा प्रताप यांच्यात होते. खूप पराक्रमाने त्यांनी इतिहासात आपले नाव अजरामर केले. चांद बीबी या कालखंडात इसवी सन 1595 मुघलांनी अहमदनगर या निजामशाहीवर हल्ला केला. त्यावेळी मुघल सैन्याने अहमदनगरच्या किल्ल्याला वेढा दिला आणि अहमदनगरच्या हुसेन निजामशाहीची कर्तबगार मुलगी, या राजाची मुलगी हुसेन निजामशाह याची जी कर्तबगार मुलगी चांद बीबी हिने अत्यंत धैर्याने तो किल्ला लढवला आणि यावेळी निजामशाहीतील सरदारांमध्ये दुही निर्माण झालेली होती आणि या दुहीतून चांद बीबीला ठार करण्यात आले, तिचा खून झाला. पुढे मुघलांनी अहमदनगरचा किल्ला जिंकून घेतला. चांद बीबीचा खून अहमदनगरच्या किल्ल्यामध्ये झालेला आहे. मात्र निजामशाहीचे संपूर्ण राज्य मुघलांच्या ताब्यात अजूनही आलेले नव्हते. यानंतर राणी दुर्गावती. राणी दुर्गावती या विदर्भ पूर्व भाग, त्यांचा उल्लेख मध्य प्रदेशचा भाग, आजच्या छत्तीसगड या भागामध्ये, पश्चिम भागामध्ये, आंध्र प्रदेशचा उत्तर भाग आणि ओडिसाचा पश्चिम भाग या स्थूलमानाने गोंडवनची ही राणी होती. गोंडवनाची राणी आणि या गोंडवन प्रदेशाचा विस्तार या राजांनी केला. चंदेल राजपूत घराण्यातील जे राजे होते या राजघराण्यामध्ये जन्मलेली दुर्गावती आणि लग्नानंतर गोंडवनची राणी झाली. तिने उत्तम रीतीने राज्यकारभार केला. मध्ययुगीन काळात इतिहासामध्ये गोंडवनची राणी दुर्गावती असाच उल्लेख तिचा केला जातो. हिने मुघलाविरुद्ध लढा दिला आणि हा लढा इतिहासात खूप महत्त्वाचा मानला जातो. दुर्गावती
हिच्या पतीच्या मृत्यूनंतर अकबराविरुद्ध लढताना प्राणपणाने लढली, परंतु शरणागती कधीही पत्करली नाही. अकबर हा एक सुजाण जागरूक शासक होता. त्याने धार्मिक धोरण, उदार सहिष्णुता धोरण त्याचे होते. तो सर्व धर्मातील प्रजेला सारखी वागणूक देत असे. सर्व धर्मातील उदात्त तत्वांना समन्वयाने वागवत असे. अकबराने दीन-ई-इलाही हा धर्म स्थापन केलेला, मात्र त्याने दीन-ई-इलाही स्वीकारण्याची सक्ती कोणालाही केली नाही. अकबराने दीन-ई-इलाही धर्म स्थापन केला, पण या धर्माची सक्ती त्याने कोणालाही केली नाही. असा हा सहिष्णू, जागरूक, सुजाण आणि धार्मिक असा हा राजा होता. यानंतर अकबराच्या नंतर शहाजहान आणि शहाजहानंतर औरंगजेब शहाजहान बादशहाचा 5वा मुलगा होता. शहाजहान बादशहाच्या पुत्रांमधील औरंगजेब हा सत्ता स्पर्धेमध्ये यशस्वी होऊन वडिलांना स्थानबद्ध करून म्हणजेच नजरकैद करून इसवी सन 1658 बादशाह झाला. शहाजहानचा थोरला मुलगा दारा शुको अत्यंत धार्मिक, सहिष्णू होता. प्रसिद्ध आणि सहिष्णुतेच्या बाबतीत प्रसिद्धीला होता. त्याने 50हून अधिक संस्कृत उपनिषदाचा अभ्यास केलेला, फारसी भाषेत अनुवाद केलेले आणि या मोठ्या मुलाला कदाचित सत्ता मिळेल आणि या सगळ्यात जो धाकटा औरंगजेबाला कदाचित सत्ता मिळणार नाही, म्हणून औरंगजेबाने आपल्या वडिलांना स्थानबद्ध करून सत्ता काबीज केली. औरंगजेब बादशाह झाला त्यावेळेला मुघल साम्राज्य हे उत्तरेला काश्मीरपर्यंत होतं आणि अहमदनगरपर्यंत दक्षिणेला पोचलेलं, पश्चिम काबूलपर्यंत आणि पूर्वेला बंगालपर्यंत असं हे विस्तीर्ण असं राज्य औरंगजेबाला मिळालं. औरंगजेबाने आपल्या कारकिर्दीमध्ये पूर्वेकडील आसाम, दक्षिणेकडील विजापूर आणि विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही नष्ट केली आणि त्याने अनेक प्रदेश आपल्या राज्याला जोडले. यानंतर आपण पाहणार आहोत मुलांनो, ओहोमांशी संघर्ष. इसवी सनाच्या 13व्या शतकात शान जमातीचे लोक ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झाले. त्यांनी तेथे आपले राज्य स्थापन केले. स्थानिक लोक, या लोकांना ओहोम असं म्हणायचे. स्थानिक लोक हे जे विस्थापित लोक होते ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यात स्थायिक झालेले, अशा या शान जमातीच्या लोकांना ओहोम म्हटले जात असं. औरंगजेबाच्या काळात ओहोमांचा मुघलांशी दीर्घकाळ संघर्ष झाला. मुघलांनी ओहोमांच्या प्रदेशावर आक्रमण केलं. गदाधर सिंग याच्या नेतृत्वाखाली ओहोम संघटित झाले. लांचिम बडफुकन या सेनानीने मुघलांविरुद्ध संघर्ष केला. ओहोम मुघलांविरुद्ध गनिमी काव्याने लढले. मुघलांना आसाममध्ये आपली सत्ता दृढ करणे अशक्य झाले आणि इथं आपल्याला ओहोमांचा इतिहास बघायला मिळतो. ओहोमांनी सुद्धा मुघलांशी खूप मोठ्या प्रमाणात लढा दिला. यानंतर शिखांशी संघर्ष. शिखांचे 9वे गुरु तेग बहादर यांनी औरंगजेबाच्या असहिष्णू धार्मिक धोरणाविरुद्ध तीव्र नापसंती दर्शवली आणि औरंगजेबाने त्यांना कैद करून 1665 या गुरु गोविंद सिंगांचा शिरच्छेद केला आणि यानंतर शिखांचा लढा सुरू झाला. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे गुरु होते
आणि गुरु गोविंद सिंगांनी आपल्या अनुयायांना संघटित केलेले, लढाऊ वृत्ती स्वीकारलेली, लढाऊ वृत्तीला प्रोत्साहन दिलेले, लढाऊ शीख तरुणांचं दल उभे केलेले आणि या दलाला खालसा दल असे त्यांनी नाव दिलेले होते. आनंदपूर येथे त्यांचे हे प्रमुख केंद्र होते. औरंगजेब शिखांविरुद्ध जेव्हा औरंगजेबाने शिखांविरुद्ध सैन्य पाठवले त्यावेळेला या तरुण शीख खालसा दलाने या औरंगजेबाच्या सैन्याला विरोध केला. त्यांच्या फौजांना आनंदपूरमध्ये हल्ला जेव्हा चढवला त्यावेळेला शिखांनी प्रखर झुंज दिली आणि त्यांना यश आले नाही. परंतु यानंतर गुरु गोविंद सिंग दक्षिणेत आले. 1708 नांदेड मुक्कामी असताना त्यांच्यावर हल्ला झाला आणि निर्गुण असा त्यांचा खून झाला, हल्ला झाला आणि तिथंच त्यांचं निधन झालं. यानंतर शिखांच्या या संघर्षानंतर आपल्याला राजपुतांनी दिलेला संघर्षाबद्दल अभ्यास करायचा आहे. राजपुतांनी सुद्धा संघर्ष शेवटापर्यंत दिला. अकबराने आपल्या सलोख्याचे धोरण राजपुतांचे सहकार्य मिळवण्यासाठी उपयोगी आणले, पण औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही, जेवढे की अकबराला मिळाले. अकबराला राजपुतांचे सहकार्य मिळाले, परंतु औरंगजेबाला राजपुतांचे सहकार्य मिळवता आले नाही. मारवाडचा राणा जसवंत सिंग यांच्या मृत्यूनंतर त्याचे राज्य औरंगजेबाने मुघल साम्राज्याला जोडून घेतले. दुर्गादास राठोड याने जसवंत सिंगाचा अल्पवयीन मुलगा अजित सिंग याला मारवाडच्या गादीवर बसवले. दुर्गादास राठोडने मुघलांविरुद्ध मोठा संघर्ष केला. दुर्गादासचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडला पाठवले. राजपुत्र अकबर हा स्वतः राजपुतांच्या जाऊन मिळाला आणि त्याने औरंगजेबाविरुद्ध म्हणजेच वडिलांविरुद्ध बंड पुकारली. औरंगजेबाचा मुलगा अकबर याने दुसरा अकबर याने आपल्या वडिलांच्या विरुद्ध म्हणजेच औरंगजेबाच्या विरुद्ध बंड पुकारले. या बंडात महाराष्ट्रातील मराठ्यांसह दुर्गादास राठोड हे सुद्धा संघर्षात सामील होते. मुघलांविरुद्धचा हा राजपुतांचा संघर्ष म्हणून आपण इतिहासात अभ्यास करतो. यानंतर राजपुतांच्या संघर्षानंतर मराठ्यांनी दिलेला संघर्ष याबद्दल आपण बघणार आहोत. मुलांनो, महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली स्वराज्याची स्थापना झालेली होती आणि स्वराज्य स्थापनेच्या नंतर या मुघलांशी संघर्ष करावा लागेल हे ज्ञात असल्याने भारत जिंकून घेण्याच्या उद्देशाने औरंगजेब दख्खनला आला, पण मराठ्यांनी औरंगजेबाशी दिलेला तीव्र लढा जो आज आपण स्वातंत्र्याचा इतिहास म्हणून अभ्यासतो, संघर्षमय असा हा लढा होता जो शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरुद्ध हा स्वातंत्र्य रक्षणासाठी दिलेला लढा आहे, जो आपण 4थीच्या पुस्तकामध्ये अभ्यास केलेला आहे. मराठ्यांचा स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठीचा लढा. औरंगजेबाच्या वयाच्या 90 वर्षापर्यंत शिवाजी महाराजांनी आणि संभाजी महाराजांनी दिलेला लढा आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य लढा म्हणून स्वतंत्ररित्या अभ्यास करतोय. मराठ्यांशी संघर्ष हा शेवटापर्यंत राहिला आणि या सर्व संघर्षांची माहिती
आपण आता हळूहळू इतिहासात घेणार आहोत. मुलांनो, या पाठामध्ये तुम्ही अनेक नावं तुम्हाला माहीत झालेली आहे. गोंडवनची राणी माहीत झालेली आहे. उदयसिंहाचा पुत्र माहीत आहे. मुलांना गोंडवनची राणी राणी दुर्गावती, उदयसिंहाचा पुत्र महाराणा प्रताप, मुघल सत्तेचा संस्थापक बाबर, बहमनी राज्याचा पहिला सुलतान हसन गंगू, गुरु गोविंद सिंग यांनी स्थापन केलेले दल म्हणजे खालसा दल, आणि शान जमातीचे ब्रह्मपुत्रा नदीच्या खोऱ्यातील लोक म्हणजेच ओहोम लोक, औरंगजेबाविरुद्ध बंड पुकारणारा त्याचा पुत्र म्हणजे राजपुत्र अकबर, आणि बाबर राणा संघ यांच्यातले लढाईचं ठिकाण खानुआ, तसंच मुघलांविरुद्धचा तीव्र संघर्ष जो झाला त्या ओहम सेनानी याचं जे नाव आहे लांछित बडफुकन. ही जी नावं तुम्हाला या पाठामध्ये समजलेली आहे ही तुम्हाला तक्ता पूर्ण करण्यामध्ये येऊ शकतात किंवा वेगवेगळ्या तुम्ही सत्तांबद्दलची माहिती मिळवलेली आहे. या सत्तेचा उदय, राजसत्तेचा उदय आणि प्रांत असे हे तक्ते तुम्हाला पूर्ण करण्यासाठी येऊ शकतात. त्यानंतर काही राजघराणी आहेत आणि तिथले प्रांत आहेत. तर या प्रांत आणि राजघराण्यांची ते राजे जे होते राज्य करणारे यांच्यासुद्धा जोड्या लावा किंवा तक्ते पूर्ण करा. एका वाक्यात उत्तरे द्या, रिकाम्या जागा पूर्ण करा या स्वाध्यायात येऊ शकतात. आणि काही कालखंड तुम्हाला पूर्ण करायला येऊ शकतो आणि ह्या तक्त्याद्वारा तुम्हाला तुमचा हा स्वाध्याय पूर्ण करायचा आहे. चाचणी परीक्षेमध्ये एखाद्या वेळेला या स्वाध्यायावर आधारित तुम्हाला अनेक तक्ते पूर्ण करायला येतील किंवा एका शब्दात उत्तरे द्यायला येतील. तसंच वेगवेगळ्या पद्धतीने वेगळा शब्द शोधून काढा म्हणून येईल. एका वाक्यात उत्तरे द्या अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकेल. या पाठाचा जर तुम्ही पूर्णपणे अभ्यास केला तर तुम्ही सहजपणे उत्तरं लिहू शकाल अशी मला खात्री आहे.